तुमच्यात क्षमता आहे, मेहनतही करताय, पण तरीही यश मिळत नाही. कदाचित तुमच्या एका गोष्टीची कमतरता आहे आणि ती म्हणजे आत्मविश्वास. आजचा हा व्हिडिओ तुमचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आत्मविश्वास म्हणजे काय, तो कसा वाढवायचा आणि यशस्वी जीवनासाठी तो इतका महत्त्वाचा का आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सेंड करा, जेणेकरून माझा सुद्धा आत्मविश्वास वाढेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आत्मविश्वास व आत्मनिर्भरता हा सर्व कार्याच्या यशाचा एक राजमार्ग आहे. ज्याच्याकडे संपूर्ण आत्मविश्वास आहे तो कोणतेही कार्य यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. प्रभावी व्यक्तित्वासाठी व यशासाठी आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे असायलाच हवा. एका बादशहानं एकदा आपल्या वजिराला विचारलं, सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणतं? वजिरानं उत्तर दिलं, आत्मविश्वास. बादशाला ते पटेना. त्याने वजिराची परीक्षा घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी बादशहानं वजीर निशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडला. वजिरानं हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले मरतुकडं कुत्रं उचललं आणि त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिलं. कुत्रं टॅहा टॅहा करत हत्तीच्या सोंडेवर आदळलं. कुत्र्याचे पंजा व नखे हत्तीला बोचली. हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूत सुद्धा क्षणभर घाबरला. बादशाला जेव्हा ते समजले तेव्हा त्याला त्या वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराला आत्मविश्वास नसता तर त्याला त्या संकटात साहसानं सामोरं जाता आलं नसतं. आत्मविश्वासाच्या सामर्थ्यावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. आत्मविश्वास फार मोठी शक्ती आहे. तिच्या जोरावर असामान्य यश मिळवता येतं. केवळ बंदुका लढत नसतात तर त्यांच्या पाठीमागचं मन व मनगट लढत असतं. आत्मविश्वास नसेल तर शारीरिक व मानसिक शक्ती निष्फळ ठरते. समुद्रात एकदा भयंकर वादळ उठलं. जहाज हेलकावे खाऊ लागलं. सारे खलासी घाबरून गेले. त्याचा धीर सुटला. सीझर त्याच नौकेत होता. तो म्हणाला, घाबरू नका, तुमच्या नौकेत सीझर व त्याचं भविष्य आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. आत्मविश्वास हा अंत करण्याचा हुंकार असतो, यशाचा ओंकार असतो. तुमचा जिद्दी स्वभावच तुम्हाला यश मिळवून देतो आणि तुमचा कचकाऊ स्वभावच तुमच्या अपयशाचं कारण असतो. तुमच्या मनात पराभवाचे चिंतन असेल तर तुम्हाला विजय कसा मिळेल? मनातील विचारच यश किंवा अपयश निर्माण करतात. तुम्हाला उंच उंच यशाची शिखरे एकामागून एक पादाक्रांत करायची आहेत ना, मग तुमचं हे ध्येय 24 तास नजरेसमोर ठेवा. मनात संशयाला जागा देऊ नका. तुमचा शंखेखोर स्वभावच तुमच्या प्रगतीत अडथळा आहे. हा शंखेखोर स्वभावच पावला पावलावर तुम्हाला संकटात टाकेल. शंकेची पाल तुमच्या मनात चुकचुकत राहील. शंकेमुळं तुमच्या मनात भय निर्माण होते. शंखेखोर स्वभावच तुमचा आत्मविश्वास डळमळीत करतो आणि आत्मविश्वासाचा अभाव असेल तर यशाचा दरवाजा तुमच्यासाठी कायम बंद होतो. ज्याच्याकडे संपूर्ण आत्मविश्वास आहे तो कोणतंही कार्य यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. माणसाच्या स्वभाव रचनेमुळं अवघड कामही सोपे बनते. मोठी मोठी कामे पार पाडण्यासाठी फारशी बुद्धिमत्ता लागत नाही, पण आत्मविश्वास व निश्चय मात्र हवाच. आत्मविश्वास व निश्चय याच्या जोरावर कमी ताकदीची माणसेही यशस्वी झालेली दिसतात. बहुतेक लोकांना या शक्तीची जाणीव नसते, त्यामुळं ते जीवनात पुढे जाऊ शकत नाहीत. आत्मविश्वास म्हणजे इच्छाशक्तीचा स्रोत. आत्मविश्वास म्हणजे प्रगतीची जननी. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांनी टीकेचे, निंदेचे, छळाचे सर्व हालाल पचवले व मानवजातीला कल्याणाचे अमृत दिले. ते सारे आत्मविश्वासाचे पुत्र होते. आपल्या व्यक्तित्व जीवनात व प्रवासात, व्यावसायिक जीवनात नित्य विकासास वाहून घेणं ही प्रत्येक श्रेष्ठ दर्जाच्या कृतिशील व्यक्तित्वाची खरी ओळख असते. सर्वश्रेष्ठ विभूती आपल्या आत्म्याच्या, मनाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं व दृष्टीनं कमालीच्या आत्मविश्वासानं क्षणाक्षणाला तरल सावधानतेने कार्यमग्न राहिले आहेत. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी काम करता त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होते असते. ही ऊर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात.
तुमचे व्यक्तित्व जर सुधारायचे असेल तर आधी तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. उठा, आत्मविश्वासानं कामाला लागा. धन्यवाद.